जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने एखादा बंगला किंवा एखादी गाडी अशी गिफ्ट केली तर तुमचे हावभाव काय असणार, तुमच्या भावना काय असणार की बापरे, ह्या माणसांनी मला न म्हणताच एखादा बंगला एखादी गाडी गिफ्ट दिली, तर मी याचे उपकार फेडू कसे, याचे आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे असं तुम्ही म्हणताना, मग तेच तुम्ही भगवंताबद्दल का बरं नाही म्हणत? त्याने आपल्याला एवढं 2 कान, 1 नाक, 2 हात, 2 पाय असं एवढं मोठं करोडो अब्ज रुपयाचं शरीर दिले, त्यालावर आपण ऋणी म्हणत नाही का मी तुझा ऋणी बाबा, तुम्हाला एवढं भारी शरीर दिले. मग भगवंतावर ट्रस्ट आपण का ठेवत नाही? ज्यांनी त्याच्या पत्त्याशिवाय कधीही एक पत्तासुद्धा हलत नाही, आपण श्वास पण घेऊ शकत नाही, त्या भगवंताचे आपण कृतज्ञ का राहत नाही बरं? ज्या दिवशी तुम्ही भगवंताला म्हणणार हे भगवंता आम्ही तुझे ऋणी आहोत की तू आम्हाला रोजचा श्वास घ्यायला जो दिवस आम्हाला रोजचा दाखवतो त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, असं जर आपण कृतज्ञतेने म्हटलो ना तर भगवंत नेहमी आपल्यावर कृपा करतो. म्हणून भगवंताचे उपकार एवढे आपल्यावर आहेत की आपण एखाद्या मनुष्याचे उपकार बोलून दाखवतो, परंतु ज्याने आपल्याला जन्म दिलाय, ज्याच्या हातात आपल्या आयुष्याची दोरी आहे, त्याचे आपण कधीही उपकार मानत नाही. मग जो मनुष्य आपले कृतज्ञ देवाबद्दल नेहमी म्हणतो ना, हे देवा ही तुझ्यामुळेच झाले आहे, माझे याच्यात काहीच नाही आहे, काय माझे याच्यात काहीच नाही आहे, तुझा कृतज्ञ आहे की माझं शरीर धष्टपुष्ट ठेव, आरोग्यम धनसंपदा ठेव, असा आपण आशीर्वाद नेहमी मागतो. म्हणून देवाचे नेहमी ऋणी राहा आणि नेहमी कृतज्ञता बाळगा, तरच तुम्ही यशस्वी होताल आणि देवाची तुमच्यावर सदैव कृपा राहील.